ठाण्यामधला जो तेव्हा मुंबईतला जो वाद होता, कुठेतरी पाटणच्या मतदारसंघातून तुम्हाला एक प्रकारे मालकमंत्री असा उल्लेख केला गणेश नाईकांनी आणि तुमचा टांगापलटी करण्यासाठी तुम्हाला परवानगी दिली. तिने ऐकलेलं नाही. गणेश नाईक साहेबांच्या टांगापलटी करण्याचा विषय झाला, त्यांनी सुरुवातीला केला होता. शिंदे साहेबांच्या बद्दल बोलले होते की एकनाथ शिंदे साहेबांचा टांगा पलटीन घोडे फरार मी करेन. तेव्हा मी नव्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारात होतो. आमच्या नेत्याबद्दल ते असं बोलल्यामुळे मी म्हणलं, तुम्ही जसं म्हणताय तसं आमच्या नेत्यांनी, माझे नेते गणेश नाईक साहेबांना म्हणावं एकनाथ शिंदे साहेबांनी, ते स्वतःला कधीपासून माझे नेते समजायला लागले की मी परवानगी दिलो म्हणायला. म्हणून त्यांनी माझं वक्तव्य ऐकायला पाहिजे, मी काय बोललो. मी म्हणलं एकनाथ शिंदे साहेबांनी जर आम्हाला परवानगी दिली तर आम्ही तुमचा टांगापलटी करू म्हणून. त्यामुळे गणेश नाईक साहेबांनी कदाचित आता वयोमानामुळं मी काय बोललेलो तिने ऐकलं नाही किंवा त्याला सांगणाऱ्यांनी बरोबर सांगितलं नाही, मला माहित नाही. पण अजून सुद्धा माझं म्हणणं आहे, जर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि आता काय हो, जवळ आलोय आम्ही महानगरपालिकेला. मुंबई महापालिकेमध्ये गणेश नाईक साहेबांचे नगरसेवक आणि शिंदे साहेबांचे नगरसेवक 10-12 जागांचा फरक आहे फक्त. त्यामुळे असं काय नाही, एवढं साम्राज्य माझं आहे नवी मुंबई म्हणणारे, यांना एवढं घासत घासत आम्ही शिवसेना तिथं पोचलेलो आहे. ठीक आहे, प्रत्येकाची वेळ यावी लागते, ती सुद्धा वेळ लवकर येईल.